नमस्ते। आज आपण मुलांसाठी अतिशय पौष्टिक हेल्दी असा लाडू पाहणार आहे। तर या लाडूमुळे दिवसभर मुले एनर्जेटिक राहतील आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सुद्धा खूप मदत होईल। तर मुलांना हा लाडू रोज सकाळी दुधासोबत खायला द्या, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। चला तर आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत, 5 ते 6 अक्रोड घेतलेले आहेत। तर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। तर यामध्ये मी ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे, कारण मुलं सेपरेट ड्रायफ्रूट्स खायला नको म्हणतात। तर मुलांना तुम्ही अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स देऊ शकता। तर आता परत 1 वाटी मखाणे घेतलेले आहेत। मखाणे सुद्धा आपण व्यवस्थित असे भाजून घेऊया। तर इथे आपले मखाणे सुद्धा भाजले गेलेले आहेत। त्यामध्ये आता आपण अर्धी वाटी टाकणार आहोत तीळ। तीळ सुद्धा आपण थोडेसे भाजून घेणार आहोत। तर आपण या लाडूमध्ये भरपूर साऱ्या हेल्दी गोष्टी वापरलेल्या आहेत, त्यामुळे ते लाडू मुलांसाठी अतिशय फायदेशीर आहेत। तर कढईमध्ये परत 1 मोठी वाटी आपण घेतलेले आहेत शेंगदाणे। तर आपल्याला हे शेंगदाणे मीडियम हीटवरती अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले तर आपले लाडू खायला सुद्धा खूप छान लागतात। त्यामुळे आपण मीडियम हीटवरती 7 ते 8 मिनिट हे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत। तर इथे आपले शेंगदाणे भाजले गेलेत। तर आपण शेंगदाण्याची थोडीशी साल काढून घेऊया। तर इथे माझ्याकडे हे लाल शेंगदाणे आहेत, त्यामुळे मी त्याची साल काढून घेतलेली आहे। जर सफेद शेंगदाणे असतील तर साल काढायची गरज नाही आहे। तर आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी आपण ड्रायफ्रूट्स बारीक करून घेऊया। तर ड्रायफ्रूट्स आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत। तर शेंगदाणे आपल्याला थोडेसे जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत। तर आता आपण हे सगळं बारीक करून घेतलंय। तर आता यामध्ये मी बारीक कट केलेला गूळ टाकलेला आहे, पाऊण वाटी मी गूळ टाकलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर हा गूळ आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत आपण थोडासा मिक्सरला फिरून घेणार आहोत, म्हणजे आपला गूळ व्यवस्थित असा मिक्स होईल। अगदी बारीक पावडर नाही करायची, थोडीसं आपल्याला हे रवाळ ठेवायचं आहे, जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे लाडू खायला खूप छान लागतात। तर हे आपण व्यवस्थित सगळं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत तूप। तर इथे मी अर्धी वाटी तूप गरम करून घेतलेलं आहे। थोडंसं कोमट तूप आपण यामध्ये टाकून घेऊया। तर तूप आपण परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर आपण इथे गुळ शेंगदाण्याचे आपले हे लाडू अतिशय पौष्टिक आणि शरीराला भरपूर ऊर्जा देणारे आहेत। त्यामुळे ड्रायफ्रूट्स आपण त्यामध्ये टाकलेले आहेत, त्यामुळे त्याची पौष्टिकता सुद्धा खूप जास्त वाढते। गुळामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे आणि दातांसाठी ते अतिशय फायदेशीर आहे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मदत होते। गुळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते। शेंगदाण्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते। थंडीमध्ये शरीराला उबदार ठेवण्यासाठी हे लाडू अतिशय फायदेशीर आहे। आपण त्यामध्ये तीळ टाकलेले आहे, तिळामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं। हे लाडू एकदा बनवून ठेवले तर 1 ते 2 महिने व्यवस्थित राहतात आणि हे लाडू लहानांपासून मोठ्यांसाठी सुद्धा सगळ्यांसाठी फायदेशीर आहेत। जर उपवास असेल तर उपवासाला तर हा लाडू नक्कीच खा, म्हणजे दिवसभर आपल्याला थकवा जाणवणार नाही, एनर्जी टिकून राहील। अतिशय पौष्टिक हेल्दी आणि चवीला पण एकदम भन्नाट लागतात हे लाडू। तर हे लाडू तुम्ही तुमच्या मुलांना आणि तुमच्यासाठी सुद्धा आहारात नक्की याचा समावेश करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।